वेलकम टू आवर चॅनल के नॉलेज. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी या वर्गाची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत, मराठी आणि गणित विषयाची. चला तर पाहूयात मग गणित विषयाचे प्रश्न. प्रश्न 26 आहे पहा. खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय ओळखा. आपल्याला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे ही आपण पाहिलेली आहेत. त्यानुसार योग्य जोडी कोणती देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाची. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 5767 लिहिलेलं आहे, परंतु देवनागरीमध्ये 5567. इथं 700 आहे, 500 आहे, म्हणजे ही चुकीची आहे. पुढे पाहूयात 8076. पुढे सुद्धा देवनागरीमध्ये आहे 8076, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही जोडी बरोबर आहे. पुढे 1307, 1397, म्हणजे चुकीचे आहे. 9908, 9808, म्हणजे ही सुद्धा चुकीची आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढे 79079 संख्येचे योग्य अंकी उत्तर सांगा. म्हणजेच काय, अक्षरामध्ये दिलेलं आहे ते अंकामध्ये. मग किती दिलंय? 79079. ती संख्या कशी येईल? 79079 अर्थातच ती येणार आहे 79079. म्हणजे शतकाच्या घरामध्ये किती येणार आहे? तर 0 येणार आहे. मग असा पर्याय पाहूयात आपण कुठे आहे. पहिलाच पर्याय आहे पहा, 79079. पर्याय क्रमांक 1 हाच उत्तर बरोबर आहे. याचं वाचन कसं करता येईल? 7979, 89089, 69069, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28 आहे पहा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ किंवा संयुक्त संख्या नाही. मूळ संख्या व संयुक्त संख्या याविषयी माहिती पाहिलेली होती. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला एक व तीच संख्या ह्या दोघांनीच भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्याचे एकापेक्षा जास्त अवयव असतात. मग मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? अर्थातच ती एक आहे, ती म्हणजे 1. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे, की जी संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाहीये. पुढे प्रश्न 29 आहे पहा. 10578 या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कशी ठरते? तर त्या अंकाच्या स्थानावरून तो अंक कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार त्याची स्थानिक किंमत ठरत असते. मग यातली सर्वात कमी स्थानिक किंमत कोणाची येणार आहे? अर्थातच ती येणार आहे शून्याची. तो हजाराच्या ठिकाणी असला तरी सुद्धा. मग पर्यायामध्ये पाहूयात 1000. पर्याय क्रमांक 4 आहे पहा, 1000, म्हणजेच शून्याची स्थानिक किंमत सर्वात कमी येईल. 8ची स्थानिक किंमत आहे 8, या 7ची स्थानिक किंमत आहे 70, 5ची स्थानिक किंमत आहे 500, शून्याची स्थानिक किंमत या ठिकाणी शून्यच होते, म्हणून ती सर्वात कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 30 आहे पहा. 5 अधिक 9000 अधिक 700 अधिक 80000 अशा गणितामध्ये काय करायचं, ते अंक सगळे लिहून घ्यायचे. फक्त लक्षात एकच ठेवायचं, एककाच्या घरात एकक आला पाहिजे. 5 अधिक 9000, 9000 कसे लिहिणार आपण? अशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. एककाच्या घरामध्ये एकक आला पाहिजे. त्यानंतर 700 आणि नंतर आहेत 80000, यांची करायची बेरीज. 5 5, 0, 7, 9 आणि 8 संख्या आली 89705. पाहूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 89705 हेच याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 31. समसंख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी निश्चितपणे कोणता अंक असतो? आपण पाहिलेलं आहे समसंख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक येत असेल तर त्या संख्या ही समसंख्या. आणि विषम कोण? एकक ठिकाणी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येत असेल तर ती विषम संख्या. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? निश्चितपणे समसंख्या. मग कोणता अंक असेल समसंख्येला?
अर्थातच तो पर्याय क्रमांक 4 असणार आहे 0. प्रश्न 32 आहे पहा. खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पर्याय दिलेत आपला. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे 89,079, 89,289, 89,098 आणि 89,097. 89 तर प्रत्येक संख्येमध्ये आहे, पण त्यानंतर मग शतकाचा अंक कोणता मोठा आहे? अर्थातच तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 89,200. म्हणून ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. पुढे प्रश्न 33. 1 ते 100 संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आपण मागील व्हिडिओमध्येच पाहिलेला आहे की कोणता अंक किती वेळा येतो. मग त्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर तो येतो 11 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 1 हा येतो 21 वेळा आणि इतर सर्व अंक येतात ते म्हणजे 20 वेळा. म्हणजेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 वेळा. प्रश्न 34 आहे पहा. 5, 7, 4, 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती? अंक दिलेले आपल्याला 5, 7, 4 आणि 0. यापासून मग मोठ्यात मोठी संख्या कोणची तयार होईल? अर्थातच ती होईल उतरत्या क्रमाने 7, 5, 4 आणि 0. आणि लहानात लहान संख्या चढता क्रम मांडायचा, फक्त 0 सुरुवातीला घ्यायचा नाही. मग ती संख्या किती होईल? 4, 0, 5 आणि 7 म्हणजे 4057. काय विचारलंय? यातील फरक किती? फरक म्हणलं की वजाबाकी. 10 मधून 7 गेले 3, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 14 मधून 6 गेले 8, हातचा आला 1, 5 मधून 1 गेला राहिले 4 आणि 7 मधून 4 गेले राहिले 3. उत्तर आलेलं आहे 3483. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 3483. प्रश्न 35. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल? कोणता क्रम मांडायचा आहे? उतरता क्रम. त्यामध्ये अगोदर सर्वात मोठी संख्या मग कोणती येईल? 77,689, 77,869, 77,986, 77,896. अगोदर कोणती येईल? अर्थातच ती येईल 77,986. त्यानंतर कोणती येईल? 77,800च्या 2 आहेत, 77,869 आहे आणि 77,896. मग येईल 77,896. त्यानंतर येईल 77,869 आणि सगळ्यात शेवटी येईल 77,689. त्यांनी काय विचारलंय? सर्वात शेवटची कोणती येणार आहे? मग 77,689. या ठिकाणी आपण उतरता क्रम लावला नसता, फक्त उतरत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या ही शेवटी येते. मग आपण जर का ह्या पर्यायातील सर्वात लहान संख्या शोधली असती तर आपल्याला लगेच उत्तर मिळालेलं असतं, परंतु अधिक समजावं यासाठी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे 4,500 एकक 45 शतक अधिक 450 दशक बरोबर किती? सोपं आहे पहा. काय दिलेलं आहे? 4,500 एकक. मग 4,500 आहे तसेच येणार. 45 शतक. आता शतक म्हणलं की 100, 100 म्हणलं की 2 शून्य. म्हणजेच 45 वर किती शून्य येणार? 2 शून्य द्यावे लागणार. आणि पुढे 450 दशक. दशक म्हणले की 1 शून्य. म्हणजे आहे तसे 450 लिहायचे आणि त्यावरती 1 शून्य. यांची काय करायची? बेरीज. 0 0 0 0, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. किती आलेलं उत्तर? 13,500. मग पर्यायामध्ये पाहूयात. 13,500 पर्याय क्रमांक 4 आहे पहा 13,500. पुढे प्रश्न 37. एका गावची लोकसंख्या 43,500 इतकी असून त्यापैकी 18,767 पुरुष व 16,597 स्त्रिया व उरलेली बालके आहेत, तर बालकांची संख्या किती? एकूण किती दिलेत आपल्याला? 43,500 लोकसंख्या आहे. त्यापैकी पुरुष 18,767. हे अंक कच्च्या कामाला घेत असताना ते बरोबर तीच संख्या लिहिली का हे डबल पाहणं सुद्धा गरजेचं आहे.
पुढे स्त्रिया किती आहेत? 16,597. 16,597 ह्यांची करावं लागेल आपल्याला बेरीज. 7 आणि 7 14, हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 6 16, हातचाला 1, 7 आणि 5 12 आणि 1 13, हातचाला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, हातचाला 1 आणि 3 म्हणजे किती आली? 35,364. ही स्त्रिया आणि पुरुष ती जर का आपण एकूण लोकसंख्येतून वजा केली 35,364. 10 मधून 4 गेले 6, हातचाला 1, 6 आणि 1 7, 10 मधून 7 गेले 3, हातचाला 1, 3 आणि 1 4, 5 मधून 4 गेला 1, 13 मधून 5 गेले 8, हातचाला 1 0 म्हणजे किती आलं? 8,136. ही बालके असतील. पर्यायामध्ये पाहूयात. पहिलाच पर्याय पहा 8,136 म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 38वा. 909 गुणिले 99. व्यवस्थित लिहून घ्यायचे. 909 गुणिले 99. 99चा पाडा येत नाही. एक एक अंकाने गुणावं लागेल. 9 9 81 हातचे आले 8 900 8 8 9 9 81. दशकाने गुणतोय म्हणून गोल आणि फुली. परत तेच येईल 9 9 81 900 हातचे 8 9 9 81. यांची जर बेरीज केली 1 8 आणि 1 9 8 आणि 1 9 8 आणि 1 9 8 8 89,991. पर्यायामध्ये पाहूयात 89,991 उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 2च आहे पहा 89,991 हेच आपलं योग्य उत्तर आहे. 39वा. भागाकार या क्रियेत सर्वात मोठी संख्या कोणत्या ठिकाणची असते? भागाकाराचं आपण जर गणित लिहिलं तर भाज्य हा सर्वात मोठा असतो. भाज्याला भाजकानं भागायचं, वरती येतो तो भागाकार, खाली राहते ती बाकी. मग भाजक, भागाकार आणि बाकी ह्या तिन्हींपेक्षा मोठा असतो तो म्हणजे भाज्य. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 40वा. एका टाकीत 10,000 लिटर पाणी मावते, त्यातील 800 लिटर पाणी वापरून संपले तर शिल्लक पाण्याच्या प्रत्येकी 20 लिटरच्या एकूण किती बाटल्या भरतील? एकूण पाणी किती आहे? तर ते आहे 10,000 लिटर. त्यामधलं वापरलंय किती? 800 लिटर. वजा करायचे 800 0 0 10 मधून 8 गेले 2, हातचा आला 1, 10 मधून 1 गेला 9. किती राहिले शिल्लक? 9,200 लिटर. आणि त्याच्या कितीच्या बाटल्या करायच्या? तर 20 लिटरच्या बाटल्या करायच्या. मग भागिले काय करावं लागेल? 20. शून्याला 0 जाईल. बेचोक 8, बेसखी 12, बेशून्य 0. किती आलेलं आहे? 460 बाटल्या भरतील. पर्यायामध्ये पाहूयात 460 आहे का? पर्याय क्रमांक 1 आहे पहा 460. पुढे प्रश्न 41वा. 1+2 ही विषम संख्या आहे तर त्या पुढील 5 गुणिले 2 ही विषम संख्या कोणती? आता 5 गुणिले 2 याचं उत्तर किती येणार आहे? 10वी. किती येणार आहे? 10वी. पर्यायामध्ये पाहूयात आपण 1+2 गुणिले 5 गुणिले 2 वजा 1 हे येणार नाही. पुढे 1+2 अधिक 5 गुणिले 2 गुणिले 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण करून पाहूयात. आपण 1+2 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या. मग कोणत्या संख्येमध्ये 2 मिळाल्यावरती विषम संख्या मिळेल? तर x च्या जागी सुद्धा आपल्याला विषमच अंक घ्यावा लागेल. x बरोबर आपण घेणार आहोत 3. म्हणजेच x+2 ची किंमत किती होईल? तर ती येणार आहे 5. कारण की x बरोबर 3, 3 आणि 2 5. मग 5च्या पुढची कितवी संख्या? 10वी विषम संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 5 मध्ये अधिक आपल्याला किती मिळावं लागतील? तर ते 20. तेव्हा 10वी विषम संख्या येईल. म्हणजेच त्याचं उत्तर येईल 25. मग असं 25 येणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मग पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 1+2 आहे तोच घेतलाय, अधिक 5 गुणिले 2 हे घेतलंय आणि गुणिले त्याला 2 केलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहेत. आपण करून पाहूयात. x बरोबर आपण किती घेतले ते? 3 अधिक 2 एका कंसात अधिक 5 दुने 10 आणि 10 दुने 20. 3 आणि 2 5 अधिक 20 बरोबर आलेले आहेत 25. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न 42वा. 8, 5, 3 आणि स्टार
या संख्येला 1 आणि स्टारने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणता समानांक असेल? आता स्टार 2 ठिकाणी आहे, या संख्येमध्ये पण आहे आणि ज्याने आपल्याला भागायचे त्यामध्ये सुद्धा स्टार आहे. मग या स्टारच्या आणि ह्या स्टारच्या जागेवर एकच अंक घ्यायचा आहे. घेऊन पाहूयात आपण अगोदर 3. मग ती संख्या किती होईल? 8533 भागिले 1 आणि 3 13. 13 सख 78. 8 आणि 7 15. चला 1 0 वरून घेतले 3. 3 पाची 65. 5 आणि 8 13 वरून घेतले परत 3. 13 सख 78. परत 6चाच भाग जाईल. 78 वजाबाकीचं केली तर 8 आणि 5 13. 0 बाकी राहील 5. म्हणजे 3 हा जर अंक घेतला तर निशेष भाग जाणार नाही. दुसरा अंक घेऊन पाहूयात 4. मग किती संख्या तयार होईल? 8534 भागिले 14. 14 सख 84. 1 वरून घेतला 3. भाग गेला शून्याचा, वरून घेतला 4. 14 9 126. 14 मधून 6 गेले 8. हातचा आला 1. 0 किती राहते बाकी? 8 बाकी राहते. म्हणजे 4 सुद्धा घेऊन चालणार नाही. पुढे 2 घेऊन पाहूयात. संख्या तयार होईल 8532 भागिले 12. 12 सत्ती 84. 1 वरून घेतला 3. 12 एके 12. 1 राहिला, वरून घेतला 2. 12 एके 12. बाकी राहिली 0. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य ठरणार आहे. म्हणजे 8532 संख्या होईल आणि त्या संख्येला 12ने भागलं की उत्तर भागाकार येतो 711 आणि बाकी राहते 0. म्हणजे निशेष भाग जात आहे. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढे प्रभाकर जवळ 500 रुपयांच्या 50 नोटा व 200 रुपयांच्या 20 नोटा आहेत, तर त्याच्याजवळ किती रुपये आहेत? 500च्या किती आहेत? 50. मग काय करावं लागेल? 500 गुणिले 50. 5 5 25. 3 0 आहे तसे द्यायचे. पुढे 200 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 20. म्हणजे 200 गुणिले 20. या दोघांचा गुणाकार 2 दुणे 4 आणि जेवढे शून्य तेवढे पुढे द्यायचे. किती रुपये? मग ह्यांची काय करावं लागेल? बेरीज. फक्त एककाच्या खाली एकक 25,000 आणि 4,000 मिळून होतील 29,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 9,510 वजा 9,900. 9,510 हजारामध्ये आहेत. हजाराचा पावभाग काढावा लागतो. हजाराचा पावभाग येतो 250. किती येतो? 250. मग 9,510. 10,000 पूर्ण आहेत का? नाही. म्हणजेच ती संख्या किती होईल? 9,750. हे झाले 9,510 वजा किती आहेत? 9,900. शे म्हणजे शतकाचा पावभाग, तो किती येतो? 25. मग 9,900 दिलेला आहे म्हणजे 900 आणि 25. म्हणजेच यांची जर वजाबाकी केली तर उत्तर मिळणार आहे 10 मधून 5 गेले 5. हातचा आला 1. 5 मधून 3 गेले 2. 7 मधून 9 जात नाहीत 17. 17 मधून 9 गेले 8. हातचा आला 1. 9 मधून 1 गेला राहिले 8. म्हणजे किती आलं उत्तर? 8,825. पर्यायामध्ये पाहूयात 8,825. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 8,825. पुन्हा ह्या दोघांची बेरीज करून पाहूयात. 5 आणि 5 10. हातचा आला 1. 2 2 4 आणि 1 5. 8 आणि 16 1 17. हातचा आला 1. 8 आणि 1 9. 9,750. पहिलं आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 45. ज्या संख्येला गुणायचे आहे तिला टिंबटिंब म्हणतात. तिला काय म्हणतात? गुण्य. काय म्हणतात? गुण्य. आणि ज्याने गुणतो तो झाला गुण. उत्तर येतं तो गुणाकार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. या अपूर्णांकामध्ये योग्य वाचन कोणते? 4 अंश 11 होतं का? नाही. 4 अंश छेद 11 हे बरोबर वाचन आहे. पुढे 11 अंश छेद 4
अंश 11 आहे का? नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे. 4 11 अंश छेद हे पण चुकीचं आहे. म्हणजे याचं वाचन एकतर 4 छेद 11 किंवा 4 अंश छेद 11 या पद्धतीने केलं जातं. पुढे प्रश्न 47वा. चौकटीमध्ये योग्य चिन्ह द्या. 2 अपूर्णांक आहेत. 7/15 चौकट 8/15. कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा ते ओळखायचं आहे. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग छेद समान आहेत 15-15. अंश कोणता मोठा आहे तर 7, म्हणजे 7/15 हा अपूर्णांक मोठा, म्हणजे तिथं चिन्ह येईल पर्याय क्रमांक 1चं. प्रश्न 48वा. सोबतच्या आकृतीत किती भाग रंगवलेला आहे? रेखांकित केलेला आहे, न रंगवलेला आहे, अरेखांकित असे काही जरी शब्द आले तरी विचारलंय काय ते व्यवस्थित पाहायचे. तर काय विचारलंय? रंगविलेला. मग किती आहेत एकूण भाग? 1 2 3 4 5 6. आणि रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3. म्हणजे 3/6 आहे का बघा? नाहीये. मग चुकलं का? नाही. याला आपण संक्षिप्त रूप द्या. 3 1 3, 3 2 6, म्हणजेच 1/2 म्हणजेच अर्धा. 6 भाग होते, त्यापैकी 3 रंगवलेत म्हणजेच अर्धे भाग रंगवलेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 49वा. 7/16, 1/16, 11/16, 9/16, 13/16 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आताच आपण पाहिलं, छेद समान असतील ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग छेद समान आहेत. अंश कोणाचा मोठा आहे तर हा 13/16, म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 50. 20 पेन्सिलचा 3/4 भाग म्हणजे किती? चाचीचे म्हणजे गुणाकार होतो. 20 चा 3/4, 4 1 4, 4 5 20, 5 3 15 आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. 51. 5.7/10 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे योग्य अंशाधिक रूप कोणते? या दोघांचा गुणाकार करतो. 10 50 आणि वरचे त्यामध्ये अंश मिळवायचा. 50 आणि 7 येणार 57. छेद आहे तोच 10, म्हणजे 57/10. पाहूयात पर्यायामध्ये 57/10. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 57/10. इथे 57/100 आहे, परंतु छेद किती आहे आपला? 10च, म्हणजे तोच राहणार. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. एका बागेत 120 झाडे होती, त्यापैकी 7/30 आंब्याची व 11/30 फणसाची व उरलेली काजूची झाडे होती. तर काजूची झाडे किती? किती झाडे ते एकूण? 120. मग ह्या 120 चे किती भाग करायचे? 30 भाग करायचे आहेत, है का नाही? मग भागिले 30, 0ला 0, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजेच किती आलं? 4 आलेलं आहे. मग आता आंब्याचे किती आहेत? ह्याला जर आपण 4 ने गुणलं, 7 चौक 28, 11 चौक 44, फणसाची यांची बेरीज करूयात. 8 आणि 4 12, हातचा आला 1, 4 आणि 3 7. किती झाडे आली आंब्याची आणि फणसाची मिळून? 72. आणि उरलेली झाडे कोणाची आहेत मग? तर ती काजूची. ती आपण 120 मधून जर वजा केली, 120 वजा 72, 10 मधून 2 गेले 8, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. किती राहत आहेत? 48 झाडं राहत आहेत. 48. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53 आहे. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? आपल्याला माहिती आहे की 1000 मिलीलिटरचे 1 लिटर बनतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे सायंकाळचे 4:30 वाजले आहेत, तर 24 तासी घड्याळात किती वाजतील? 24 तासी घड्याळामध्ये किती वाजतील हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. किती वाजलेले आहेत? सायंकाळचे 4:30. दिवस हा रात्रीच्या 12 वाजता सुरू होतो. 1 2 3 4 दुपारच्या 12ला 12 वाजलेले असतात, परंतु दुपारची ज्यावेळेस 1 वाजते त्यावेळेस 13, 2ला 14, 3ला 15 आणि 4ला वाजतील 16. इथं 4:30 सांगितलेलं आहे, म्हणजेच 16 वाजून 30 मिनिटे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. एका वर्षी स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन हा एकाच वारी येतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 56 आहे पहा.
15 रुपये बरोबर किती पैसे? 15 रुपयाचे 1 रुपया बरोबर किती? 100 पैसे. मग 15 रुपयाचे 100 गुणिले 15 म्हणजेच होणार आहे 1500 पैसे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 7.5 वर्ष म्हणजे किती महिने? 7.5 वर्ष, एका वर्षामध्ये महिने 12 असतात. 12 गुणिले 7, 12 सती होईल 84. परंतु किती सांगितले? 7.5. अजून 6 महिने आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागतील. 6 4 10, हातचा आला 1, 8 1 9. किती महिने झाले? 90 महिने. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे समर्थने 2 तास 25 मिनिटे बसने, किती? 2 तास आणि 25 मिनिटे. 3 तास आणि 15 मिनिटे रेल्वेने, किती? 3 तास 15 मिनिटे. एकूण प्रवास विचारलेला आहे. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3 1 4, 40 मिनिटं होतील आणि तास होतील 5, 5 तास 40 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 59. एका 60 किलोग्रॅम गोणीतील 45 किलोग्रॅम 500 ग्रॅम धान्य संपले तर किती धान्य बाकी राहील? आपल्याला ग्रॅम आणि किलो यांची वजाबाकी येणं गरजेचं आहे. किती धान्य आहे? 60 किलोग्रॅम आहेत आणि ग्रॅमच्या घरामध्ये 0 आणि त्यातील किती संपलेला आहे? 45 किलो आणि ग्रॅम आहेत 500. यांची करायची वजाबाकी. 0तून 0 0, 10 मधून 5 गेले 5, हातचा इकडून 1 घ्यावा लागेल किलोच्या घरामधून. इथं आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6. किती राहिलेला आहे? 14 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 14 किलो 500 ग्रॅम. करून पाहूयात. 45 45.5 आहेत, त्यामध्ये हे 500 मिळवले किती होतील? 46. 46 आणि 4 50 आणि 10 60. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न 60 पहा. दररोज 1.5 लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती दूध घेतले जाईल? जानेवारी महिन्याचे दिवस किती असतात? अर्थातच ते 31. आणि प्रत्येक दिवशी किती दूध आहे? 1.5 लिटर दूध आहे. 1 लिटरने किती होतील? 30 दिवसाचेच करूयात अगोदर. 30 दिवसाचे 1 लिटरने होतील 30 आणि अर्धा लिटरने होतील 15 लिटर. यांची किती बेरीज होईल? तर ते होईल 45 लिटर. आणि त्यानंतर वरच्या एका दिवसाचे काढायचे आपल्याला. वरचा 1 दिवसाचा काढला 1.5 म्हणजेच होणार आहेत 46.5 लिटर. मग कसा करावं लागेल? दिवस असतात 31 गुणिले 1.5, 1.5 लिटर असल्यामुळं. 15 1 15, हातचा आला 1, 15 3 45 आणि 1 46. एक घर दशांश चिन्ह आहे प्रश्नामध्ये, मग ते आपण उत्तरामध्ये इथं देणार. म्हणजेच किती आलं? 46 लिटर आणि 500 मिली म्हणजे 46.5 लिटर. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे 545 मिनिटे बरोबर टिंब तास आणि टिंब मिनिटे. 1 तासाचे मिनिटे किती असतात? तर 60. मग काय करावं लागेल आपल्याला? 545 भागिले 60 करावं लागेल. 9चा भाग जाईल बघा. 60 9 96 54 आणि 0 540 आणि वरती 5 मिनिटे म्हणजेच 9 तास आणि 5 मिनिटे होतील. 9 तास 5 मिनिटे. करून पाहूयात. 60 गुणिले 9 9 0 0 9 सक 54 540 मिनिटं ते झाली आणि आपल्याकडे आहेत 545 मिनिटं. म्हणजेच त्यामध्ये 5 मिनिटं जर मिळवली तर होणार आहेत 545 म्हणजे 9 तास आणि 5 मिनिटे. हे उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे ऋतुजाला 25 ऑक्टोबर पासून 19 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी होती, तर तिला एकूण किती दिवस सुट्टी होती? ऑक्टोबर महिन्याचे दिवस किती असतात? ते असतात 31. सुट्टी किती दिवसापासून आहे? 25 पासून आहे. मग 25 त्यामध्ये धरावं लागेल. 25 26 27 28 29 30 आणि 31. ऑक्टोबर महिन्याचे झाले 7 दिवस आणि पुढे नोव्हेंबर महिन्याचे 19 दिवस होत आहेत. 9 आणि 7 16. चाला 1 1 आणि 1 2. किती आलेला आहे? 26 दिवस तिला सुट्टी आहे.
म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रत्येक मुलाला 1/2 डझन म्हणजेच किती, अर्धा डझन केळी वाटल्यास एक ग्रोस केळी एकूण किती मुलांना वाटता येईल. आता एक ग्रोस म्हणजे किती असतात, एक ग्रोस मध्ये असतात 12 डझन, म्हणजेच त्या वस्तू होतील 144. मग किती डझन आहेत केळी, 12 डझन आहेत. बरोबर. प्रत्येकाला किती द्यायचे आहेत, अर्धा अर्धा. मग किती मुलांना वाटले जाईल, 12च्या दुप्पट करावं लागेल आपल्याला, अर्धा अर्धा द्यायचे म्हणून. 12 दुने 24, म्हणजे किती मुलांना वाटले जाईल, 12 डझन केळी, अर्थातच ती 24 मुलांना. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. याचं उत्तर आपण केळी मध्ये रूपांतर करून सुद्धा काढू शकतो. कसं पहा, एक ग्रोस मध्ये किती केळी असतात, तर त्या केळी असतात 144. भागिले प्रत्येकाला किती द्यायच्यात, अर्धा डझन म्हणजेच 6 केळी द्यायच्यात. मग 6ने जर भागलं, 6 दुने 12, खाली राहिले 2, वरून घेतला 4, 6 चोक 24, म्हणजेच किती येणार आहे, 24 मुलांना ती वाटता येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64वा, 3 वाजता घड्याळात कोणता कोन तयार होईल. 3 वाजता घड्याळ आहे पहा, तास काटा 3 वर, मिनिट काटा 12 वर, हा कोन होतो काटकोन. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार होतील. ज्यावेळेस अशी सुटसुटीत आकृती येते त्यावेळेस यामध्ये नंबर द्यायचे असतात, आपण पाहिलेलं आहे. यामध्ये 1 नंबर पहा, आपण आकृती काढूया. नंबर द्यायचे 1, 2, 3 आणि 4, ह्यांची करायची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालील आकृतीची परिमिती किती. परिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची बेरीज. 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 5 26, 26 सेंटीमीटर. जे एकक आहे तेच एकक, सेंटीमीटर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. सोबतच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत. शिरोबिंदू म्हणजे काय, ज्या ठिकाणी 2 रेषा एकमेकांना जोडल्या जातात किंवा कोन तयार होतोय. मग किती बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 68वा, खालील आकृतीला किती त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळ केंद्र ते परिघ इथपर्यंतचं अंतर. मग किती आहेत, ही एक त्रिज्या होईल 1, 2 आणि ही एक 3. 3 त्रिज्या आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69वा, खालीलपैकी कोणते अक्षर सममित होऊ शकणार नाही. सममित म्हणजे काय, रेष ओढली की त्याचे समान 2 भाग होणं गरजेचं आहे. ओ होईल का, होणार आहे. ए पण होईल, ई सुद्धा सममित होईल आडवी रेष ओढल्यानंतर. एफ मात्र सममित होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर व रुंदी 25 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची परिमिती किती. किती आहे, 35 सेंटीमीटर आहे, रुंदी आहे 25. 35 समोरासमोरील बाजू आयताच्या समान असतात आणि परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. 35 दुने 70, 25 दुने 50, किती येणार आहे 0, 7 आणि 5 12, 120 सेंटीमीटर. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 120 सेंटीमीटर. 120 मीटर आहे, परंतु आपलं उत्तर काय आहे, 120 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हा फसवा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 71वा, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती. 20 20 20 म्हणजे चौरस आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र माहिती आहे, बाजू वर्ग. बाजू किती आहे 20, 20 चा वर्ग किती येतो 400. वर्ग आपले किमान 30 पर्यंत तरी पाठ असणं गरजेचं आहे. एकक येतं चौरस आणि पुढचं जे बाजूला आहे ते मीटर. 400 चौरस मीटर. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, पण काय आहे 400 चौरस सेंटीमीटर आहे, परंतु आपलं उत्तर चौरस मीटर आहे. 400 चौरस मीटर. एककाला खूप महत्व आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या
ओ पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येईल? आता ओच्या पुढे कोणता येणार आहे? अर्थातच तो एम येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कल्पना करायची, हा जर आपण फोल्ड केला तर तो कसा होईल? पुढे प्रश्न 73 व 75 साठी सूचना आहेत पहा. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण दिलेलं आहे. यामध्ये प्रमाणाला खूप महत्व असतं. एक झाडाचं चित्र बरोबर किती आहेत? 10 फळझाडे आहेत. फळझाडे आहेत आंबा, काजू, चिकू, सफरचंद, पेरू आणि किती आहेत ते पुढे चित्र दिलेले आहेत. प्रश्न काय आहे आता पहा. बागेत एकूण किती फळझाडे आहेत? किती फळझाडे आहेत एकूण? म्हणजे सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. बघा किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आणि एका झाडाचं चित्र किती आहे? 10 फळझाडं. मग 20 गुणिले काय करावं लागेल? 10. म्हणजेच किती येणार आहे? 20 10 200 फळझाडं आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे चिकूपेक्षा काजूंची संख्या कितीने जास्त अगर कमी आहे? आता चिकूचे किती आहेत? 3च आहेत, म्हणजे ते झाले 30 झाडं. आणि काजूंचे किती आहेत? 6. 6 60. मग कितीने जास्त आहेत? 30ने. परंतु प्रश्न काय विचारलाय? चिकूपेक्षा काजूंची संख्या जास्तच आहे ना, मग कितीने? 30ने जास्त आहे. कशापेक्षा काय विचारलंय ते महत्वाचं आहे. मग 30ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आणि प्रश्न 75वा. सफरचंदाची अजून किती झाडे लावली असता पेरू व सफरचंद झाडांची संख्या सारखी होईल? पेरूची संख्या किती काढावी लागेल आपल्याला? किती आहेत? 6. 6 60 जाणार आहेत पेरूची झाडं. आणि कशाचे विचारले आहे त्यांनी? पेरू सफरचंदाचे. सफरचंदाचे किती आहेत? 10 दुने 20च आहेत. मग त्याला किती झाडं अजून लावावी लागतील? अर्थातच ती 40 झाडं लावावी लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.